जय शिवराय मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजातील युवा तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाचं असं महामंडळ। परंतु या महामंडळावरील पोर्टलवरील जे काही प्रक्रिया आहेत गेल्या काही दिवसापासून बंद आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पोर्टल बंद करण्यात आलेले, व्याज परतावा बंद करण्यात आलाय, नवीन LOI जनरेट केले जात नाहीत असं सांगून हे महामंडळ बंद करण्यात आलेले किंवा याची कामकाजाची प्रक्रिया बंद आहे अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत। याच पार्श्वभूमीवरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे। लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सुद्धा याच्या संदर्भातील तक्रारी करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून या महामंडळाच्या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे। या पोर्टलवरील सुरू असलेल्या प्रणालीचं वैध प्रणालीचं गेल्या बऱ्याच दिवसापासून ऑडिट झालेलं नव्हतं। हे ऑडिटची प्रक्रिया सध्या सुरू आहे। याचबरोबर 10 ऑक्टोबर 2025 पासून हे पोर्टल अपग्रेड करण्यासाठी घेण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की एक MOU साइन करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 70 रुपयामध्ये या महामंडळाच्या सेवा देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। याच्याच अंतर्गत 15 दिवसामध्ये याचे MOI बनणं असेल, LOI बनणं असेल किंवा इतर ज्या प्रक्रिया आहेत त्या पार पाडल्या जाणार आहेत आणि या सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडल्या जाव्यात यासाठी सध्या या असलेल्या पोर्टलचं अपग्रेडेशनचं काम सुरू आहे। याचबरोबर याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 3 क्लेम दाखल करता येत होते, त्याच्याऐवजी आता 6 क्लेम दाखल करणं असेल। याचबरोबर याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या योजना जे लाभ दिले जातात त्या लाभापासून रोजगार निर्मिती होत नाही अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्याचं सर्वेक्षण करणं असेल, अशा प्रक्रिया देखील याच्या अंतर्गत पार पाडल्या जात आहेत। जुलै 2025 पासून या पोर्टलवरती या महामंडळाकडे 34,000पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल करण्यात आलेले, त्याच्यापैकी जवळजवळ 17,000पेक्षा जास्त प्रस्तावांना अर्जांना मंजुरी देण्यात आलेली असून 270,29,57,000पेक्षा जास्तचा व्याज परतावा देखील या महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्याला देण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पोर्टलचं अपग्रेडेशन सुरू आहे, ते पूर्णपणे पार पडल्यानंतर आणि व्यवस्थितपणे याच्या सर्व सेवा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा हे पोर्टल कार्यान्वित करण्यात येईल। याच्यामुळे पोर्टलच्या संदर्भातील उठवण्यात आलेल्या अफवांवरती विश्वास ठेवू नये, कुठल्याही एजंटच्या जाळ्यामध्ये जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।